दीड वर्षांपूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या प्रभागातून प्रिया गदादे याच विजयी झाल्या होत्या। मात्र त्यांनी बनावट जन्मदाखला दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे नगरसेवक पद रद्द केलं होतं। त्यामुळे या प्रभागात ही पोटनिवडणूक घेण्यात आली। न्यायालयाने प्रिया गदादे यांनी निवडणूक लढवण्यास मात्र बंदी घातली नाही। म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा प्रिया गदादे यांना उमेदवारी दिली होती। त्यांच्या विरोधात महायुतीच्या वतीने वैशाली दारवटकर, काँग्रेसच्या अनिता वाळुंजकर, भारिपच्या सरस्वती गायकवाड आणि अपक्ष वनिता देशमुख यांनी निवडणूक लढवली। मोदी लाटेत लोकसभेत भाजप सत्ता आली असल्याने या निवडणुकीत महायुती विजयी होईल असं वाटत होतं। मात्र प्रिया गदादे यांनी एकतर्फी विजय मिळवला। या निवडणुकीत 15,307 जणांनी मतदान केलं। त्यापैकी प्रिया गदादे यांनी 10,797 मते मिळवून विजय संपादन केला। शिवसेनेच्या वैशाली दारवटकर यांना 2,744 तर काँग्रेसच्या अनिता वाळुंजकर यांना 1,217 मते मिळाली। याशिवाय भारिपच्या सरस्वती गायकवाड यांना 392 तर अपक्ष उमेदवार वनिता देशमुख यांना 36 मते मिळाली। या निवडणुकीत 131 जणांनी नोटाचा वापर केला।